अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या ताफ्यातून मोठ्या प्रमाणात रक्कम जमा झाल्याचा आरोप काँग्रेसने केलाय। काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर तोफ डागली आहे। अरुणाचल प्रदेशमध्ये कॅश फॉर वोट, मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात सापडली कोट्यवधींची रोकड। काँग्रेस म्हणतं चौकीदारास निघाला चोर। निवडणुकीचं रण तापलेलं असताना काँग्रेसनं प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमुळे खळबळ उडाली आहे। अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या ताफ्यात 1,80,00,000 रोकड मिळाल्याचा दावा काँग्रेसनं केलाय। रात को 12 बजे मुख्यमंत्री के कारकेड से आपने देखा, अधिकारियों को देखा, कैश को गिनते हुए देखा, एक एक गट्ठे को गिनते हुए देखा, 180 लाख को आपने गिनते हुए देखा। ये 180 लाख का काला धन जब रंगे हाथों पकड़ा गया और सुबह प्रधानमंत्री वहां पर रैली कर रहे हैं। चौकीदाराची चोरी रंगेहात सापडल्याचा आरोप करत काँग्रेसनं थेट नरेंद्र मोदींनाच निशाण्यावर घेतलंय। हा पैसा भाजप मतं विकत घेण्यासाठी वापरणार होतं का, असा सवाल काँग्रेसनं उपस्थित केलाय। वोट लो, नोट दो, वोट लो, ये है मोदी जी का नारा। पण भाजपनं मात्र काँग्रेसचे सगळे आरोप फेटाळून लावले। एक रोल मॉडल बनके बेबुनियाद और झूठे आरोप किसी पे भी लगा दीजिए, जिनका सार्वजनिक जीवन ईमानदारी का होगा, और बिना किसी तथ्य के लगा दीजिए। ये उनका एक राजनीतिक तरीका रहा है। लोकप्रतिनिधी कायदा 1951 नुसार एखाद्या उमेदवार किंवा राजकीय पक्षाकडे 1 लाखांपेक्षा जास्त रोख रक्कम सापडली आणि त्याच्याकडे त्याचं समर्थन करण्यासाठी योग्य कागदपत्र नसली तर सकृत दर्शनी त्याला दोषी ठरवलं जाईल। या नियमाची आठवण करून देत काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे पेमा खांडू यांच्यासह 3 जणांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। पैशांशिवाय हल्लीचं राजकारण चालत नाही हे उघड सत्य आहे। त्यामुळेच निवडणुका आल्या की लाखो कोट्यवधींच्या रकमा जप्त व्हायला सुरुवात होते। निवडणूक आयोगाने डोळ्यात तेल घालून असे प्रकार रोखायला हवेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आपण पाहताय 2019चा महासंग्राम आणि ता बातमी आहे वाचाळवीरांची। टाळ्या मिळवण्यासाठी आणि समोरच्याला अपमानित करण्यासाठी आपले नेते कायम महिलांच्या चारित्र्यावर चिखलफेक करत असतात। उचलली जीभ लावली टाळ्याला असं बेताल वागणाऱ्या नेत्यांनी लाज आणली आहे आणि त्यांच्या याच वक्तव्यांनी त्यांच्या महिलांकडे बघण्याच्या बुरसटलेल्या मानसिकतेचंही दर्शन घडतंय। ही स्मृती इराणीबाई हे एवढं मोठं कुंकू लावते, तर आम्ही विचारलं, स्मृती इराणी ताई एवढं मोठं कुंकू का लावता हो? मग एका जणाने आम्हाला सांगितलं, जेवढे नवरे बदलतात तेवढे कुंकू मोठं मोठं होत जातं। बरोबर की नाही? देशाच्या एका महिला केंद्रीय मंत्र्यांविरोधात कवाडे पुत्राचं हे संतापजनक वक्तव्य सर्व महिलांचा अपमान करणार आहे। शिवाय त्यांच्या अकलेची कवाडं बंद झाल्याचंही द्योतक आहे। खरं तर निवडणुकीच्या काळात बेताल बडबड करणाऱ्या नेत्यांचं उदंड पीक सर्वच राजकीय पक्षांमध्ये येतं। भाजपच्या या महाशयांचंही हे बेताल वक्तव्य आहे का? प्रियंका गांधींच्या कपड्यावरून या महाशयांनी आपलं बौद्धिक दाखवून दिलंय। उनके तो एक नेता तो बड़ी जोर जोर बोलते हैं, अच्छे दिन आए, अच्छे दिन आए, अच्छे दिन आए। उन्हें अच्छे दिन दिखाई नहीं देते। अरे स्कर्ट वाली बाई साड़ी पहनकर मंदिर में शीश नवाने लगी। गंगा जल से परहेज करने वाले लोग गंगा जल का आचमन करने लगे। काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव ढवळे घराणेशाहीवर टीका करताना महिलांच्या पोटापर्यंत पोहोचले। नाही तर आजकाल आमच्या काँग्रेसच्या पुढाऱ्यांचं तर त्यांच्या महिलांचं सुद्धा बघा, पोटावरच नाव लिहून ठेवत्या। महिला पहिला आमदार, दुसरं खासदार, तिसरं मंत्री, येडन गबाळचा फायदा व्हायना, पण ते सालं होत होता। आता ते अजित पवारांच्या पोराला उभा केलं तिकडं मावळ लोकसभेमध्ये मतदारसंघ। पार्थ पवार काही गरज नव्हती ना, तळपायापासून तो डोक्याच्या केसापर्यंत बोलताना हलू राहिलं पोरग। उंदराचे पाय मांजराला, मांजरीचे पाय खेकलेला, असं कुठंतरी बोलू राहिलं। अरे दुसरे गुणवान पोरं आहेत ना बोलणारे, दुसऱ्याच्या घरात पाहिलं होतात ना, तुझ्याच पोटी जन्मालेला काय हा काय येताना सर्टिफिकेटच घेऊन आला काय मी खासदार आहे म्हणून? दुसऱ्याला त्या ठिकाणी उभा
एका बाजूला राजकारणात महिलांना नगण्य स्थान असताना राजकारणात आलेल्या महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून त्यांना बदनाम करण्याची आणि नामोहरम करण्याची बुरसटलेली पुरुषी मानसिकता आपल्या नेत्यांच्या रक्तात भिनली आहे। त्यामुळे एकमेकांवर टीका करताना राजकारण्यांच्या निशाण्यावर या सॉफ्ट टार्गेट महिलाच असतात। म्हणूनच अशा बेताल बादशहांना महिलांनी लक्षात ठेवून लोकशाहीच्या मार्गाने धडा शिकवायला हवा। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।